गुन्हे दाखल करण्यात आलेत। पोलिसांवर दगडफेक प्रकरणी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी असल्याचं समोर येतंय आणि यातूनच एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेख याला नाशिक पोलिसांनी अटक केली आहे। तर आपण पाहतोय नाशिक दर्गा अतिक्रमण प्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात अज्ञात 1,500 लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत आणि पोलिसांवर दगडफेक प्रकरणी काही राजकीय पक्षांचे पदाधिकारी यामध्ये असल्याचं समोर येतंय। यातूनच एमआयएम शहराध्यक्ष मुख्तार शेख याला नाशिक पोलिसांनी अटक केलेली आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळ आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। लक्ष्मण, काय अपडेट? नाशिकमध्ये 2 दिवसांपूर्वी त्या जागेवरील अनधिकृत दर्गा जे आहे ती हटवण्याच्या संदर्भात जी कारवाई करण्यात आलेली होती, त्या कारवाईनंतर पोलिसांवरती जोरदार दगडफेक करण्यात आली। नाशिकमधील जवळपास 1500हून अधिक जमावावरती पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे। मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये एक राजकीय कनेक्शन जे आहे ते देखील समोर आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। उभाटा गटाचे पदाधिकारी असलेल्या निलोफर शेख असतील, त्याचबरोबर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाच्या देखील काही पदाधिकाऱ्यांची नावं मध्ये पोलिसांनी गुन्ह्यामध्ये घेतलेली आहे। इतकंच नाही तर एमआयएमचे जे शहराध्यक्ष आहे त्यांचं देखील नाव आज गुन्ह्यामध्ये घेण्यात आलेलं आहे। त्यामुळे नाशिकमध्ये जी काही दंगल झाली, ज्या पोलिसांवर ज्या पद्धतीने दगडफेक करण्यात आली, त्या दगडफेकीला आणि तो जो जमाव होता त्या जमावाला हिंसक करण्याचं काम या सगळ्या लोकांनी केलेलं होतं, अशा प्रकारचा आरोप पोलिसांनी या सगळ्यांवरती ठेवलेला आहे। या सगळ्यांच्या भावना भडकवणं, त्यांना पोलिसांवर दगडफेक करणं किंवा सरकारी मालमत्तेची नुकसान करणं, यासाठी या सगळ्या लोकांना प्रेरित करण्यासाठी या सगळ्या लोकांच्या सोशल मीडियावरच्या पोस्ट असतील किंवा फेसबुकवरच्या पोस्ट असतील, हे याला कारणीभूत ठरलेलं आहे। अशा प्रकारची तक्रार जी आहे ती या सगळ्यांच्यावरती आहे आणि या सगळ्यांच्या अनुषंगानं आता नाशिकच्या या सगळ्या दंगल प्रकरणामध्ये उभाटा गटाच्या पदाधिकारी असतील, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाचे पदाधिकारी असतील, काँग्रेसचे पदाधिकारी यांच्यावर कालपर्यंत गुन्हे दाखल होते। मात्र आता एमआयएमचे जे शहर अध्यक्ष आहे नाशिकचे, त्यांच्यावर सुद्धा नाव या सगळ्या प्रकरणामध्ये घेण्यात आलेलं आहे। बरं लक्ष्मण, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।